नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज आपला इयत्ता 4थी स्कॉलरशिपचा पेपर झाला आहे आणि आपण मागील 2 व्हिडिओमध्ये जे संभाव्य 50-50 प्रश्न घेतले होते त्यातीलच जवळपास त्याच पद्धतीचे सर्वच्या सर्व प्रश्न आले. खरंच आज खूप आनंद होत आहे की आपण जे 100 प्रश्न घेतले आणि त्यासारखेच प्रश्न आज परीक्षेमध्ये उतरले याचा आनंद होत आहे आणि ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले त्यांना याचा नक्कीच फायदा झालेला असणार आहे. आपल्या सर्वांना आज आपण आजच्या झालेल्या परीक्षेची गणित व मराठी या विषयाची उत्तर तालिका, संभाव्य उत्तर तालिका म्हणजे त्याची उत्तरं काय असतील हे आपण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचायला विसरू नका. चला तर मग लगेच सुरू करूया. बघा, हा आजचा मराठी व गणित विषयाचा झालेला पेपर आहे तो हा सी सेटचा आहे. हा संच कोणता आहे? सी संच आहे. कोणता संच आहे हा? बघा, तर सी संच आहे म्हणजे काय, तर ज्याचा सी सेट आहे त्याचे हे प्रश्न जसेच्या तसे होते, पण हा संच सोडून ज्याचा ए बी किंवा सी असेल, सॉरी ए बी किंवा डी असेल, त्यांनी काय करायचं आहे तर प्रश्न फक्त मागे पुढे झालेले असतात तर ते प्रश्न मागे पुढे बघायचे आहेत. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न काय होता, पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दाची जोडी कोणती? तर विरुद्ध अर्थाची शब्दाची जोडी कोणती? तर त्याचं उत्तर होतं विलंब घाई. आपण थोडं फक्त उत्तर घेणार आहोत, स्पष्टीकरण जास्त करत बसणार नाहीत. ठीक आहे, तर याचं उत्तर काय होतं? विलंब घाई, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचं, शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत या वाक्यातील नामांची संख्या किती? तर नामांची संख्या किती आहे त्याच्यामध्ये 2. एक वचन अनेक वचन अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. बघा, चुकीची जोडी ओळखायची आहे. मग चुकीची जोडी कोणती होती? तर चूक चुकी ही अयोग्य चुकीची जोडी आहे. त्यानंतर ज प व क मा न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? तर यामधील बघा, यामधील व ज आणि न हे 3 अक्षर आहेत बघा, म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर राहील. या प्रश्नाचं उत्तर थोडं संदिग्ध आहे, याचं पर्याय 3 सुद्धा असू शकतं. तर हा एक पर्याय प्रश्न तुम्ही एकदा आपण याचं उत्तर नंतर कमेंट बॉक्समध्ये क्लिअर उत्तर कोणतं आहे हे नक्की देऊया. ठीक आहे, त्यानंतर अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अतिबढाया मारते याचं उत्तर काय आहे? तर उथळ फाण्याला खळखळाट फार हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दापैकी योग्य शब्द निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. तर तो रस्ता कोणता असतो? शेतातला किंवा गावातला छोटा रस्ता कोणता असतो? तर पानंद रस्ता, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पानंद. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांना काय झालंय? तर जीव भांड्यात पडला, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. त्यानंतर काय दिलेले आपल्याला? काय दिलेले? तर एक उतारा दिलेले आहे, त्यावर आधारित प्रश्न आहे. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे विधान इथे आपल्याला पाहिजे होते, तर याचं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3 भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला हे याचं चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्ष्यांसाठी आलेले नाही? तर कोणते? चिमुकला हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कोणता शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आला आहे? तर हळू. हळू याचा समानार्थी शब्द उतार्यामध्ये आलेला आहे, उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, एक कविता दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. कोकणची राणी कोणाला म्हटले जाते? तर कोणाला म्हटले जाते? रेल्वेला, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेली तर डौलाने घाटवळणे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे? तर कोणत्याचा आलेला आहे? करवंद. उन्हाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला आपल्याला करवंद डोंगरावर भरपूर प्रमाणात आढळतात आणि तेच याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्यानंतर खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व द धोन, वदन, दरड, धोपट आणि नजर, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक
4. त्यानंतरचं प्रश्न बघा, बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा काय असतो, तर काफिला असतो. जहाजांचा काय असतो, काफिला. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्य बुवांनी काय केलंय, रामबाण औषध शोधले. पर्याय क्रमांक 2 रामबाण याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 17 नंबर बघा, सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. काय ओळखायचे, काळ. तर अशा पद्धतीचा काळ कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहे. काकू ओरडल्या. ए थांबा सगळे. पान, वाटी, तांब्या, भांडी हे सगळे कोण उचलणार. तर किती आलेली विरामचिन्हे, 8. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. तर उद्देश्य विभाग कोणता आहे, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. तर मग माळा म्हणजे काय असतं, तर घरचा वरचा भाग जो असतो त्याला आपण माळा असे म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. पुढील पैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता, तर कोणता आहे तो, परोपकार. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल, तर त्याचं कोणता येईल, एरंड हा शब्द येतो. ठीक आहे. त्यानंतर पुढील पैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे सेनानायक बापट. ठीक आहे. याचं उत्तर काय आहे, सेनानायक बापट. त्यानंतर बघा, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडा पकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. तर यातील उत्तर काय आहे, जातील. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नंतर पुढील पैकी जोड शब्द नसलेला शब्द पाहिजे, तर कोणता आहे, सांजवात हा शब्द आहे. सार सरंजाम हा नाही, साज शृंगार नाही, साज सकाळ नाही. तर याचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2. असे आपले मराठी विषयाचे 25 प्रश्न होते. त्यानंतर लगेच आपण गणिताचे घेऊ. मी काय करतोय, फक्त उत्तर सांगतोय, स्पष्टीकरण जास्त देत बसत नाहीये. आपला काय होईल, हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आपल्याला आता सध्या फक्त उत्तर कळणं फार महत्वाचं आहे. याचे स्पष्टीकरण आपण नंतर एखाद्या वेळी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊयात. ठीक आहे. गणिताचे बघा, पहिला प्रश्न वाचा काय आहे, तर काय दिलेलं आहे, एक आकृतीबंध दिलेला आहे. बघा, 100 मधून 1 कमी केला 99, इथे 2 कमी केले 97, 3 कमी केले 94, 4 कमी केले, आता काय करावं लागेल, 5 कमी करावं लागेल म्हणजे 85. हा पर्याय 1 आणि 2 होणार नाही, 3 मध्ये आहे, पण इथे पुन्हा 5च कमी केलेले, इथे 6 कमी करावं लागेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 85, 79, 72. ठीक आहे. त्यानंतर बघा, 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता. तर बघा, मोठा अपूर्णांक मध्ये काय असतं, तर छेद हा काय असला पाहिजे आपला, जर 7च असेल, काय जर 7च असेल तर त्याचा अंश 4 पेक्षा मोठा असायला हवा, त्याच वेळेला तो मोठा अपूर्णांक होत असतो. पण इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, म्हणून हे तिन्ही पर्याय होणार नाही. आणि 4/3 यामध्ये काय होतंय, तर हा मोठा अपूर्णांक तयार होतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर याचं उत्तर आहे 34,112. दोन्हींची बेरीज करायची. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. शीतलने 5,10,000 म्हणजेच 50,000. ठीक आहे. त्यानंतर 1 एकक म्हणजे 4 शतक म्हणजेच किती, 400. ही संख्या ऍक्च्युअल किती आहे, खरी किती आहे, तर ही 50,401. पण तिने किती लिहिली, 5,491 अशी लिहिली. तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती, तर यातील फरक किती. ओके, तर यातील फरक किती येतोय, 5,491 0, इथे 3, इथे 10, 1, इथे 49 येईल, इथे 13, इथे 9, इथे 4 आणि इथे 5, 54,910. इथे कुठे आहे का, नाही. मग इथे माझ्या मते इथे 54,91 नसतात, 54,11 असणार आहे. मग तसं जर का असेल, 54,11 असेल, तर त्याचं उत्तर किती येतं, 45,000 एवढं येतं. ठीक आहे. इथे काहीतरी चुकलं असेल, पुन्हा एकदा चेक करायचंय का, चला एकदा चेक करूनच घेऊयात.
काय आहे 5,10,000. हा हे बघा इथे 9 दशक लिहायचे राहिले होते, 9 दशक लिहायचे राहिले होते बघा. 5,10,000 म्हणजेच 50,000. ठीक आहे. त्यानंतर 1 एकक म्हणजे 1, 9 दशक म्हणजेच 90. त्यानंतर 4 शतक म्हणजेच 400. याची करायची बेरीज 1 9 4 0 5. ठीक आहे. त्यानंतर ही संख्या त्यातून वजा केली तर ती किती येते 5 4 9 1 बघा 0 0 0 आणि 0तून 5 जात नाही म्हणून इथून घेतला. हे झाले 10, 10तून 5 गेले 45,000 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे. समजतंय. त्यानंतरचा प्रश्न बघा. इथे किती संख्या येईल असं म्हटलंय त्यांनी. तर इथे बघा साधा आणि सोपा आहे. इथे बाकी एक उरलाय मग वरती 7च असले पाहिजे, सर्व ठिकाणी 7 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा. काय दिलेला आहे प्रश्न आपल्याला, काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला. बघा एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 आहे. बघा 3 चाकी 14 आहे म्हणजे 14 गुणिले 3 14 28 14 दुनी 28 14 त्रिक 42 म्हणजे 3 चाकी 42 झाली. एकूण संख्या 146 आहे. मग 146 मधून 42 काढून टाकले 4 आणि इथे 10 म्हणजे 4 चाकी किती असणार आहे 104. मग आता त्यांनी काय विचारलं तर वाहनांची संख्या काढायची म्हणून 104 ला 4 ने भागायचं. 4 दुने 8 6 24 म्हणजे एकूण 26 म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून, पोती किती होती 16 होती, 16 पोती झेंडूची विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपयाला विकली, 1 किलो फुलं किती रुपयाला विकलेली त्याने 60 रुपयाला विकली असल्यास एकूण किती फुले विकली. बघा 60 रुपयाला 1 किलो आहे, एकूण किती रुपये आले त्याला 33,600. बघा 33,600 फुलं आली, 60 रुपयाला विकली. ठीक आहे. हा शून्य कट 6 1 6 6 5 30 6 6 36 आणि हा 0 0 म्हणजे 560 याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रमाण दिलेले एकाच 7 विद्यार्थी, प्रमाण किती दिलेले आपल्याला एकाच 7 विद्यार्थी दिलेलं आहे. कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या किती. मग कांदे पोहे किती तर 4, मसाला डोसा किती 5, 5 आणि 4 9, 9 गुणिले किती करावं लागेल आपल्याला 7, नामासाठी 63 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचं बघा कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या. बघा कांदे पोहे व उपमा, कांदे पोहे किती 4, उपमा किती 2 म्हणजे एकूण संख्या किती झाली 6 म्हणजे एकूण किती झाली 6 7 42 किती झाले 6 7 42. हे पहिले किती झाले 42. संख्या इडली चटणी व मसाला डोसा, इडली चटणी कुठे इथे, इडली चटणी 1 2 3 4 5 6 7 हे झाले 7. आणि पुन्हा काय सांगितले मसाला डोसा 1 2 3 4 5 7 आणि 5 किती झाले 12. त्याला किती निघुणायचं 7 ने 12 साठी 84 किती 84 हे झाले 84. विद्यार्थिनीच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. 42 हे कमी आहे का जास्त आहे कमी आहे. 84 पेक्षा काय आहे कमी आहे. मग कितीने कमी तर 84 मधून 42 काढून टाका. उत्तर किती येतं 42 ने कमी. इथे हे उत्तर नाही, हे सुद्धा नाही. बघा हे लक्षात घ्या. याचं उत्तर किती आहे 42 ने कमी पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर बघा उपाहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला. बघा हे हा सर्वात कमी खाल्ला, हा 2च खाल्ला म्हणून उपमा. त्याचं उत्तर किती आहे उपमा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा खालील अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक कोणता. समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे. इथे बघा इथे 2 7 नाही, इथे 6 5 नाही, इथे 5 3 नाही, इथे 5 5 आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान आहे. किती आहे 64 सेमी आहे. आयताची लांबी दिलेली आहे, आयताची लांबी 16 आहे. तर रुंदी काढा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आपलं लांबी गुणिले रुंदी. मग आता लांबी दिलेली रुंदी काढायची म्हणून क्षेत्रफळ भागिले लांबी 16 1 16 16 64 म्हणून उत्तर किती पर्याय क्रमांक 2 4 सेंटीमीटर. ठीक आहे समजतंय. त्यानंतरचा प्रश्न बघा. आता आपण काय करतोय थोडं फास्ट घेतोय, फक्त उत्तर आपल्याला कळाले पाहिजे, स्पष्टीकरण जास्त देत नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा खालील आकृतीची परिमिती काढा. परिमिती काढायची आहे. परिमिती काढत असताना या आतल्या ज्या बाजू असतात यांची बेरीज कधीच करायची नाही, बाहेरच्याच बाजूंची बेरीज करायची. म्हणजे काय तर या 3 ची बेरीज, या 4 ची बेरीज, या 3 ची बेरीज, या 4 ची बेरीज आणि या 3 ची बेरीज करायची. करा बेरीज 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 3 13 आणि 4 17 म्हणून पर्याय क्रमांक 4 17 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा
सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 6ने भागायचं होतं त्याला, म्हणजे असं काढायचं होतं 6 1 6 6 6 36 म्हणजे 16 उत्तर यायला पाहिजे होतं, पण त्याने काय केलंय तर 16ने भागितलं. 16ने भागितलं म्हणजे उत्तर किती आलं त्याचं 6 आलं. यायला किती पाहिजे होतं 16, आलं किती 6. तर भागाकार कितीने चुकला 16 आणि 6 याच्यात फरक कितीचा आहे 10, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 10. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. आसाममध्ये 5719 हत्ती आहे. आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयमध्ये आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर मेघालयात किती हत्ती आहे मग याची बेरीज करा. 9 आणि 5 14 4 चाला 1 8 8 आणि 8 16 6 चाला 1 8 आणि 1 9 9684. त्याचं उत्तर किती येतं 9684 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहील तर अक्षरात कशी लिहायची आहे 64,389 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. त्यानंतरचं बघा. शबनमने प्रवासासाठी किमान एक प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. ती रेल्वेने जायचं की विमानाने जायचं असा विचार करत होती. विमानाची तिकीट 13,756 एवढे रुपये होते, तर रेल्वेची तिकीट किती होते 2,398 एवढे होते. तर विमानाची तिकीट कितीने जास्त आहे, कितीने जास्त म्हणजेच काय करायचंय फरक काढायचा आहे. इथे झाले 4, इथे झाले 16, 16तून 8 गेले 8, 4तून 8 जात नाही म्हणून झाले 6, 14, 14तून 9 गेले 5, 6तून 3 इथे 1 आणि इथे 1, 11,358 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील आकृत्यामधील कोणत्या आकृतीत रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ. कारण काय इथे न रंगवलेला भाग आहे 1 2 3 4 5 म्हणजे रंगवलेला भाग किती आहे 1, 5 पैकी 1. हा किती आहे 1 आणि हे 2 भाग आहे, 2 पैकी रंगवलेले किती आहे 3 रंगवले, 2 भागापैकी 3 रंगवले म्हणजे याचं उत्तर आलं 3/2. इथे किती आहे 2 भाग आहे, 2 भागापैकी किती रंगवलेले 1 2 3 बरोबर. 2 भागापैकी किती रंगवला हा 1 आणि हा किती 1/3 म्हणजेच हा कसा झाला 1.1/3 म्हणजे 3 1 3 म्हणजे हा पर्याय किती झाला 4/3. हा किती झाला 4/3 आणि ही ती किती झालाय 2 भाग आहे, 2 भागापैकी 1 आणि पाव रंगवलाय म्हणजे 1 अधिक 1/4 म्हणजेच तो किती येणार 5/4. याचं उत्तर किती येणार आहे 5/4. मग छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे तर 1/5 म्हणून पर्याय क्रमांक 1 अ याचं उत्तर आहे. बघा हा प्रश्न थोडा ट्रिकी होता परंतु याचं उत्तर किती आहे 1 पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न बघा. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटं, सीमाला पाव तास, सोनालीला 900 सेकंद व राहुलला अर्धा तास लागला. बघा 15 मिनिटं पाव तास सेमच होतं. ठीक आहे. आणि राहुलला अर्धा तास म्हणजे हा पाव तासापेक्षा मोठा आहे म्हणून याचं उत्तर किती पर्याय क्रमांक 2 राहुल. पर्याय क्रमांक 2 राहुल याचं उत्तर येतं. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती. बघा हा प्रश्न बघायला खूप सोपा होता परंतु हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकलेला असणार आहे. का तर दिलेल्या पर्यायापैकी व्यास काढायचे आपल्याला. बघा लगेच आपण विचार काय करतो 1 2 3 व्यास आहेत पण नाही. तुम्ही व्यवस्थित बघा इथे हा व्यास नाही दिसत आहे. बघा ही तिरपी रेषे ह्या 2 वेगवेगळ्या त्रिज्या आहेत. ह्या 2 काय आहे वेगवेगळ्या त्रिज्या आहे. ही एक आणि ही अशी तिरपी रेषे म्हणून याच्यामध्ये व्यास किती आहे 2च आहे. व्यास किती आहे 2 आणि त्रिज्या किती आहे 1 2 3 4 5 6 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकणार आहे. बघा ठीक आहे. त्यानंतर बघा घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशालकोन झालेला नाही. तर याचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3 ड. नंतर ही आकृती कशाची होत असती तर घनाची होत असती म्हणून घन हे कुठे दिलेलं आपल्याला पर्याय क्रमांक 2 अ. ठीक आहे याचं उत्तर आहे. त्यानंतर 48चं बघा. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यनोत्तर म्हणजे संध्याकाळी 8 वाजेला आहे आणि ती गाडी 5 तास उशिरा आली म्हणजे 8च्या नंतर 5 9 10 11 12 आणि 1 सकाळी म्हणजे रात्री ती किती वाजेला आली
1 वाजेला आणि मग रात्रीच्या 12च्या नंतरची वेळ किती होत असते तर मध्यान्ह पूर्व होत असते आणि तो दुसरा दिवस झाला म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मेघाकडे 500, 100, 200 आणि 500च्या काही नोटा आहे आणि एकूण रक्कम 3400 रुपये आहे. तर हा प्रश्न मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता काय करायचंय. तर असं जर आलं तर पर्यायावरून जायचं, एकूण रक्कम किती 3400 आणि ह्या सगळ्या नोटा सारख्या आहेत. ह्या सगळ्या नोटा काय सारख्या आहे. 1 2 3 4 4 नोटा आहेत. अंक आहे 16 म्हणून 16 4 ने भागायचं म्हणजे सगळ्या नोटा किती असणार 4 4 ने असणार. त्या बघायच्या आपण म्हणजे 550च्या 4 बघा 50च्या 4 नोटा 50च्या 4 नोटा म्हणजे 200 रुपये. त्यानंतर 100च्या 4 नोटा बघा 100च्या 4 नोटा 100च्या 4 नोटा म्हणजे किती 400 रुपये. 200च्या 4 नोटा बघा 200च्या 4 नोटा म्हणजे 800 रुपये आणि 500च्या 4 नोटा 500च्या 4 नोटा म्हणजेच किती तर 2000 रुपये. सर्वांची बेरीज करून पहा. 8 आणि 4 12 13 14 4 चला 1 2 आणि 1 3 म्हणजे 3400 आपला पर्याय क्रमांक 1 हेच याचं उत्तर आहे. बाकीचे पर्याय करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा सानियाकडे 1 रिम कागद आहे. 1 रिम कागदामध्ये किती कागद असतात तर 1 रिम कागद म्हणजे 480 कागद आणि तिला एका फाईल मध्ये 1 दस्ता ठेवायचा आहे आणि एका दस्तामध्ये किती कागद असतात तर 24 कागद असतात. किती कागद असतात 24 कागद असतात. तर मग तिला किती फाईल लागेल असं विचारलंय. डायरेक्ट भागाकार करायचा 24 1 24 24 2 48 आणि 0 म्हणजे 20 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर एका इष्टिकाची ती एक इष्टिकाची ती कापून तिचे 2 समान भाग समान मापाचे घन तयार केले तर दोन्ही घनाच्या कडांची संख्या व इष्टिकाची तिच्या कडाची संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य राहील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काय घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडांपेक्षा 12 ने काय होईल जास्त होईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, इथं व्यवस्थित लक्ष द्या. काय केलेले 1 2 3 7 8 9 25 26 27. ठीक आहे. म्हणजे काय या बाजूला लहान अंक आहे आणि 1 ने वाढत गेलेले. मग इथे बघा 79 81 80 नाही. 79 80 81 हे होऊ शकतं. 79 80 81 हे सुद्धा होऊ शकतं. पण हे 80 79 म्हणजे हे होणार नाही. मग राहिले 2. आता काय केलंय त्यांनी बघा इथे काय केलेलं आहे या 3 आणि 2 5 आणि 1 6 त्याची बेरीज 7 आणि 8 15 15 आणि 9 24 त्याची बेरीज म्हणजेच काय केलेले त्याची बेरीज येते. ठीक आहे. म्हणून इथे 240 ही बेरीज किती येते 240 म्हणून इथे 240 उत्तर येईल. इथे दिलेले 300 230 म्हणून याचं उत्तर किती पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर राहील. समजले. त्यानंतरचा प्रश्न बघा 2026 या दिवशी शिक्षक दिनी शनिवारी येते तर त्याच वर्षी बालदिन कधी तर बघा मित्रांनो शिक्षक दिन आणि बालदिन हे काय येते एकाच वारी येते म्हणजे ते शनिवारी येते. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर. नंतर 3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला जाऊ शकत नाही. बघा 3 गुणिले 1/4 म्हणजे 3/4. ठीक आहे. नंतर हे 3 अधिक 1/4 याचा अर्थ काय होतो 3 अधिक 1/4 3 अधिक 1/4 म्हणजे 4 4 त्रिक 12 आणि 13 म्हणजे येतं 13/4 ही पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. 3 अधिक 1/4 हे येणार नाही. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 55 नंबरचं बघा खाली दिलेल्या पर्यायातील कोणता पर्याय खालील आकृतीत योग्य दर्शवत नाही. तर हा किती भाग आहे 1 2 आणि हा अर्धा म्हणजेच अडीच भाग आहे. मग हा अडीच आहे. अडीचला असं पण लिहितात 2 पूर्ण भाग आहे आणि एक अर्धा भाग आहे हे पण लिहितात म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 तर 1.5 नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या आहेत. अर्धा लिटर एका बाटलीत 4 बाटल्यात किती होईल मग 4 बाटल्यात किती होईल 2 लिटर किती होईल 2 लिटर होईल. ठीक आहे. बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर उरलं मग 2 आणि पाव म्हणजे 2.25 तर आईने किती लिटर सरबत बनवली 2.25 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. नंतर हा आकृतीबंध बघा इथे बघा कान सगळ्या याच्यात आहे या आकृतीत कान नाही. नंतर या आकृतीत इथे कान नाही म्हणून हे 2 पर्याय गेले. आता राहिले 2. बघा इथे काय झाले इथे ही रेष नाही इथे नाही इथे पण इथे आलेली आहे बघा इथे रेष नाही. व्यवस्थित लक्ष द्या. इथे रेष नाही इथे रेष आली इथे रेष नाही इथे काय होणार रेष येणार इथे रेष दिलेली नाही म्हणून हे सुद्धा चुकणार म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे तर 97 बरोबर आणि सर्वात लहान मूळ संख्या किती आहे 2 याची वजाबाकी किती 95 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर राहील. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. ठीक आहे. एकूण द्राक्षे किती काढली त्याने 5 किलो
त्याने अर्धा किलोच्या 3 पेट्या, अर्धा किलोच्या 3 पेट्या म्हणजेच किती 1.5 किलो, ठीक आहे. पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या म्हणजेच अर्धा किलो, ठीक आहे. नंतर व उरलेल्या 1 किलोच्या, मग हे 1.5 आणि अर्धा किती झाले 2 किलो झाले, उरलेले 1 किलोच्या म्हणजे किती किलो उरले 3 किलो, 1 किलोच्या 3 म्हणून पर्याय क्रमांक 2 3 हे याचं उत्तर. त्यानंतर बघा 60 नंबर, करा वाचन. 60 नंबरचं वाचन करा. काय केलेलं आहे, स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके विकत घेतलेली आहे तिने. बघा बघा 2 पुस्तकं विकत घेतली 175 रुपये दराने, 175 रुपये दराने 2 पुस्तकं घेतली. म्हणजे तिने किती रुपयाची पुस्तक घेतली, 350 रुपयाची घेतली. दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली, 350 ची पुस्तकं विकत घेतली, 500 रुपये दिली. तिला मिळणार किती रुपये, 150 रुपये उरणार. तिचे किती रुपये उरणार आहे, 150 रुपये उरणार आहे. तर दुकानदाराने तिला काय केलेलं आहे, तर 50 रुपयांच्या नोटा दिल्या. 150 रुपयाला 50 रुपयांच्या किती नोटा होतील, तर 3 नोटा होतील. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर 3. ठीक आहे. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असते, तर 2 ने जास्त असते. ठीक आहे. नंतर म्हणजे प्रश्न क्रमांक 61 चं उत्तर किती, 3. खालील आकृतीबंध पूर्ण करा. बघा इथे वर एक छोटा टिंब आहे, खाली काय केलेले स्टार दिलेले आहे. त्रिकोण चौकोन 1 1, नंतर 2 2, बघा त्रिकोण चौकोन. आता 3 3, आता काय होणार आहे मग 4 4 होणार आहे. मग बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 3 4 1 2 3 4 1 2 3 4 सर्व याच्यात आहे. पण तुम्ही त्रिकोणांमध्ये बघा, त्रिकोणांमध्ये नेहमीच्या काय डॉट आहे फक्त. तर इथे स्टार कशाला येईल, इथे स्टार कशाला येईल, म्हणजे हे 2 पर्याय गेले, राहिला 3 आणि 4. तर 3 आणि 4 राहिला, पण त्रिकोण कधीच उलटा झालेला नाही, इथं त्रिकोण उलटा झालाय म्हणून हा सुद्धा राहणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येईल. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला येतो बरं का. त्यानंतर त्या महिन्यात कोणते वार 3 वेळा येईल, तर बघा 1 2 आणि 3 या 3 तारखेला काय येईल, तर तो वार 5 वेळा येईल. आणि मग ते वार कोणकोणते असतात, तर शुक्रवार शनिवार आणि रविवार. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. त्यानंतर खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एकक दशक शतक हजार 40,000 405 याचं उत्तर आहे. त्यानंतर कुर्ती शिवण्यासाठी सलमानला 2.5 मीटर, बघा 2.5 मीटर. त्यानंतर तिच्या 2 बहिणी, हा प्रश्न पण थोडा ट्रिकी होता. बघा तिथे बहिणी किती आहे, 2 आहे आणि त्यांना 1.5 मीटर प्रति लागतं. म्हणजे एकीला 1.5 आणि दुसऱ्याला 1.5, 1.5 आणि 1.5 किती 3, म्हणजे दोन्ही मिळून किती लागले 5.5, दोन्ही मिळून किती लागले 5.5. तर 10 मीटरच्या जाग्यातून 5.5 गेले तर उत्तर 4.5. म्हणून याचं उत्तर किती, पर्याय क्रमांक 2 4.5. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल. बघा हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावायचे आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काय जर छेद समान असेल आणि अंश जर वेगवेगळे असतील तर त्याचा उतरता क्रम किंवा चढता क्रम किंवा मोठा अपूर्णांक कोणता असतो, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. आपल्याला लावायचे कसे, उतरत्या क्रमाने. म्हणजे सर्वात मोठा अगोदर घ्यायचा, मग यातला सर्वात मोठा आहे 8/3, सर्वात लहान आहे 1/3. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 8/3 आणि 1/3. ठीक आहे. त्यानंतर 1 ते 100 संख्येमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने. बघा यासाठी आपण एका व्हिडिओमध्ये स्पेशल एक तक्ता तयार करून दिला होता. तर 1 किती वेळा येतो, 21 वेळा. आणि 0 आणि 2 ते 9 सर्व अंक किती वेळा येतात, 20 वेळा येतात. मग 1 कितीने जास्त वेळा येतो, 1 वेळा जास्त येतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. खालील उदाहरणामध्ये, या प्रश्नामध्ये पण थोडी ट्रिक केलेली होती बघा त्यांनी. काय केलेलं आहे, हा इथे मी व्यवस्थित प्रश्न लिहितो म्हणजे मग तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. बघा 0, बऱ्याच जणांनी हा प्रश्न चुकवलाय. ठीक आहे. वजा 1 6 1 6 2 आणि इथे स्टार. बघा आता खाली पण उत्तर दिलेलं आहे. बघा काय केलेलं आहे, इथे चौकोन येतोय, नंतर इथे 9 1, इथे चौकोन आणि इथे 9. बघा इथे जर 9 यायचे असेल आणि वजाबाकी करायची असेल, व्यवस्थित लक्ष द्या, इथे जर 9 यायचे असेल आणि वजाबाकी करायची असेल तर याचा अर्थ काय, इथे वरती काय असला पाहिजे, छोटा अंक असला पाहिजे 1 ने. म्हणजे इकडून हातचा घेण्यात आपल्याला सोपं जाईल. बरोबर. पण आपण ठेवून बघूया 7 आणि 8. इथे जर 7 ठेवले आणि इथे 8 ठेवले
7तून 8 जात नाही म्हणून हातचा आपण एक घेतला. ठीक आहे, 7तून 8 जात नाही, मग हातचा घेतला, इथून हातचा घेता येत नाही, मग इथे पण 8 राहील, मग इथे जाईल 7, इथे होईल 10, इथे होईल 9 आणि इथे 17. 17तून 8 गेले 9, 9तून 2 गेले 7, 7तून 6 गेले 1, 0तून 1 जात नाही, पण इथे किती होणार 8, 8तून इथे झाले 7, बरोबर का, इथे झाले 10, 10तून 1 गेला 9 आणि हे 7, म्हणजे बरोबर आहे. इथे 7 आणि इथे 8, म्हणजे आपण उत्तर लगेच लिहून काय टाकणार 7 आणि 8 लगे पर्याय क्रमांक 1. पण हे चुकीचं होतं बघा, हे चुकीचं होतं का, आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, अगोदर हा आणि नंतर हा, म्हणजे अगोदर इथे काय येतं आणि नंतर इथे काय येतं, म्हणून त्याचं उत्तर किती पर्याय क्रमांक 3, 8 आणि 7 याचं उत्तर आहे. हा प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लगेच येणार होतं, पण थोडा ट्रिकी होता. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता ह्या आकृतीमध्ये शिरोबिंदूंची संख्या किती, तर किती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. ठीक आहे, पटांगणात संगीत कवायतीसाठी काही विद्यार्थी उभे राहिले. एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्येत का, एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या किती, तर 9 ओळी आहेत, म्हणजे 9 ओळी आहेत व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या, 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे 11, म्हणजे 9 गुणिले 11, एकूण विद्यार्थी संख्या 99, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे, वर्तुळाला किती सममिती अक्ष असतात, तर असंख्य असे सममिती अक्ष असतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतर बघा, जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. 12 8 96, हातच्याली 9, 12 1 12, 12 आणि 9 21, म्हणजे 216 आंबे त्याने पेट्यामध्ये भरले आणि 5 आंबे उरले. मग याच्यामध्ये 5 बेरीज केली तर उत्तर किती येतं 221 आंबे. म्हणजे जोसेफकडे किती आंबे होते, तर पर्याय क्रमांक 2 221 आंबे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले. जेवढे मित्र तेवढेच पेन, म्हणजे एक वर्ग संख्या पाहिजे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. इतर कोणतीच वर्ग संख्या नाही, म्हणून याचं उत्तर 49. 49 हा 7चा वर्ग आहे, म्हणजे 7 मित्र 7 पेन. ठीक आहे, 7 49. या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या, 5 अंकी लहानात लहान संख्या अमेयने अशी लिहिली, याने सफाने अशी लिहिली, तन्वीने अशी लिहिली, तर यातली अचूक संख्या कोणती, तर यातला अंक कोणते आहे 9 5 0 4 आणि 1. मग 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची, 0 अगोदर घ्यायचा नाही, 1 अगोदर घ्यायचा, नंतर 0 घ्यायचा, 4 5 9 1 0 4 5 9 ही लिहिली अमेयने, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अमेय हे होईल. ठीक आहे, समजले. त्यानंतरचा प्रश्न बघा, शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. बघा, 455 रुपये जमा केलेले आहे, 455 रुपये जमा केलेले आहे. किती विद्यार्थ्यांनी, 37 विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, करा गुणाकार, 7 5 35, 3, 7 5 35 आणि 3 38, 3, 7 चौक 28 आणि 3 31, 0, 3 5 15, 5 हात चाला 1, 3 5 15 16, हात चाला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 5 8 5 13 3, हात चाला 1 8 6, 16,835 रुपये जमा झाले. त्यातले काय झाले, 12,000 रुपये त्यांनी काय केलंय, 12,000 रुपये कुठे दिले, एसटी कर्मचाऱ्याला दिले, तर तिथे लिहिले 4,835 रुपये उरले, म्हणून खर्चाला 4,835, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. बघा, तर अशा पद्धतीने आपण जास्त स्पष्टीकरण न करता काय केलंय, आजच्या गणित व मराठी या विषयाची उत्तरपत्रिका बघितलेली आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण काय करायचं आहे, आता आपल्याला जी उत्तरपत्रिका मिळालेली आहे त्यातून उत्तर तपासून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ, आणखी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांपर्यंत चॅनलला नक्की पोहोचवा. तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओची वाट बघा आणि नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. ठीक आहे.